टाइम झाला. हा कशाचा ईश आपलं ठरलंय ना. अहो भांडायचं ठरलंय ना. चला भांडा आता. नको पुष्पे, घरामध्ये सगळे आहेत ना. आणि तुझा तो चंदू दादा तो बी घरात आहे. त्यांनी मला जर घराच्या बाहेर काढलं तर. अहो काय नाही करीत तो. आणि त्या दिवशी तुम्ही किती भांडू लागले, खणाखण बोलू लागले. तसंच भांडा आता. चला सुरू करा. त्या दिवशीची गोष्ट वेगळी होती का घेतली होती ना मी. काय काही नाही काही नाही. काय म्हण नाही नको ग नको. मुद्दा बसला तुमचा. भांडा म्हणलं तर हे बघ हे असं असं खोटं खोटं भांडता भांडता खरं खरं भांडायला लागली. मग मी भांडते. हो गंमत केली तुमची. करा आता सुरू. गंमत केली. हो पुष्पे भांड एकदा दलपत सिंग म्हण. हो नको. एकदा दलपत सिंग म्हण तरच भांडण. अहो नको ना. सिंग अहो भांडा म्हणते ना. डायरीत काय बघू राहिलं मागापासून? काय विचार राहिलो मी? ते पोराकडचे काय बोलले, ते पाहुणे काय म्हणले, बोल ना. बाप्पा तुम्ही का टेन्शन घेऊ राहिले? मी आहे ना. मी कॉन्टॅक्ट मध्ये ते पोराच्या. सगळं व्यवस्थित चाललंय. तसं नाही रे, कामाची यादी केली का? बस्त्याचं काय करायचंय, कपड्याचं काय करायचंय? मेलो 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 नाही जगत मी आता. दीपक मामा, मी आता जीवच देतो. काय झालं रे? अगं तू पहिल्यासारखीच वागायला लागली. आप्पा या नवरा बायकोचं परत भांडण सुरू झालं बुवा. काही फरक पडत. आता देतो जीव मी. थांब. लय झालं यांचा, लय झालं. यांचा निकालच लावून टाकतो जरा आज. तू चल बर पुढे. होय बरं जरा पुढे. काही फरक पडत नाही. मी जीवन देतो आता. मामा नाही 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 मला जगायचंच नाही. मी आता जीवन देतो. तू शांत राहा. अरे तू कशाला ढकलते? मी दे मला जीव. मामा मामा ही तुमची पोरगी. अरे बिंदो घे याळवा घे याळवा. तुम्ही काय पप्पी चल टाइम झाला. आणि बॅग कुठे? काही काळजी करू नका. सगळं नीट होणार आहे. हा लक्ष्मी काका मला असं जायचं नाहीये रे. असं काय करू राहिली? आता आपलं ठरलंय ना सगळं. ते परागराव तिकडे वाट बघू राहिले. आणि आता माघार नाही घ्यायची. आता जर माघार घेतली ना तर आयुष्यभर तुला लई त्रास होईल. हिला आवरा रे जरा, हिला आवरा जरा.
काय झालंय जावई बापू काय झालंय काय सांगा ना. हा? अहो आप्पा असं बोलला होता ह्यो माणूस त्या दिवशी तुम्हाला. बोलत आहे ना मला काय होतं त्यात त्या दिवशी ढोसली होती त्यांनी. तू ढोसली का मग तू गप बस. काय झालंय काय जावई बापू बोला ना. ये म्हातारे होय बाजूला. आता पण असं म्हणू शकतो ह्यो माणूस आप्पा तुम्हाला. अगं मग त्याला म्हणू दे ना तू गप बस. जावई बापू काय झालं जावई बापू बोला ना. अहो तुम्ही बोला ना तुम्ही बोला ना. अरे काय बोलायचं मला काय बोलायचं नाही. लक्ष्मी काका मी बरोबर तर करू राहिले ना. यायची येणे का बाई आता. चल लवकर चल चल चल. निघ कोणी बघ. सुखरा सुखरा. लहान असताना तुला कडेवर घेतलं आणि ठेवलं आणि टपकन कुठे झाली तू. निघायचं ना निघायचं ना. चल
तुम्ही नाही का कोणी बघल हं? काका तुम्ही नका टेन्शन घ्या. पूर्वांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेल मी. हे आता वेळ अशी आहे म्हणून, पण ही वेळ जाणार आहे. सगळे खुश होणार आहे. हो, हो. सगळं खुश होणार आहे. तुमच्यावर भरोसा आहे म्हणून तर पप्पीला तुमच्यासोबत पाठवून राहिलो ना मी. आणि काय करावं आता, माझं वाजत गाजत करायचं होतं, पण असं इकडं आड तिकडं विहीर. रडू नको पप्पी. हं? जरा बसा तुम्ही, नको नको नका निघा. काका तुम्ही नका काळजी करू. हेही दिवस जाणार आहे. सगळं ठीक होणार आहे. हो चला निघा, बसा गाडीवर, लोक निघा. काका नाही, मी खुश आहे. मी उगाच डोळ्यात पाणी आलं असं. आता माझ्या पोरीचं एवढं चांगलं हो राहिलं, तिच्या पसंतीचा पोरगा मिळू राहिला तिला, तर मी खुशच होणार ना. निघा तुम्ही. हा बरं, ते परागराव, गाडीत पेट्रोल आहे ना? काका नाही म्हणजे बुलेट आहे हो, त्याचा ऍव्हरेज कमी असते ना म्हणून विचारलं. आमची पप्पी कशी हसू राहिली. बरं, हे गाडी जरा दूर नेऊन चालू करा. हं? कोण? हो, आवाज झाला ना, सगळ्यांचं लक्ष जाईल इकडं. आवाज तर होणारच आहे काका. तयार राहा. काय झालं, का ओरडू राहिले? जीवाचं काय बरं वाईट केलं काय तरी? रूम मध्ये नाहीये ती रूम मध्ये. रूम मध्ये नाही म्हणजे? ही चिठ्ठी सापडलीये. काय लिहिलंय चिठ्ठीत? काय लिहिलंय चिठ्ठीत? वाच ना. मी घर सोडून जाऊ राहिले. कायमची माझं ते घरात घुसमटून राहिले. घुसमटल्यासारखं होऊन राहिलंय. अरे गप बसा रे. वाच रे समीर,
घुसमट होतीये, गुदमरल्यासारखं होऊ राहिलंय. अरे बोकाड बसू नका ना. मेली का पप्पी? घर सोडून निघून गेली फक्त. आणि तुझं का थोबाड बंद रे, वाच ना. हा, घुसमट होतीये. मोठ्याने वाच. हा वाचतो आपण. घुसमट होती, गुदमरल्यासारखं होऊ राहिलंय. माझी PhD, माझं शिक्षण, माझ्या इच्छा हे सगळं समजून घेणारी माणसं आता काहीच समजून घेत नाही. असा काय गुन्हा करते मी? माझं लग्न झालं तर माझं शिक्षण पूर्ण होणार नाही, म्हणून मी माझ्या स्वेच्छेने कुणाच्याही दबावाखाली न येता कुणाचीही बुरं न पडता हे घर सोडून जाते. कारण लग्न झालं तर शिक्षण होणार नाही. कदाचित मी चुकत असेल, पण माझ्या पुढे दुसरा पर्यायच ठेवला नाहीये तुम्ही. असं असताना मी काय करू तुम्हीच सांगा. मी असताना माझ्या इच्छा काय ते नाही कळलं तुम्हाला. कदाचित मी गेल्यावर कळेल मला काय पाहिजे होतं ते. माझी काळजी करू नका. मी सुरक्षित ठिकाणी. सॉरी. मला माहितीये ना ती कुठं गेली असं. कुठं? अरे त्या निकमांच्या घराशिवाय कुठं जाणार आहे ती? असू शकतं तसं. तसंच आहे, तसंच आहे. ठीक आहे. आता त्या निकमांच्या घरी जाऊन मी राडाच करतो आणि मगच माझं नाव बोराडे सांगतो. चहा घ्या. तसे रात्रभर जागरण झालंय, फ्रेश वाट. रात्रभर आम्ही इकडेच आहोत. तुमचे आई बाबा तुम्हाला काही बोलले का हो? माझे आई बाबा का काही बोलतील? त्यांना माहितीये मी काही चुकीचं करत नाहीये. तुमच्यामुळं खूप आधार मिळालाय आम्हाला. पूर्वा, पुन्हा असलं काहीच बोलायचं नाही. मला अजिबात आवडत नाही. उपकार करते का मी तुमच्यावर? मग मी घरी जाऊन येतो. का? फ्रेश होऊन येतो. अरे मग फ्रेश व्हायचं तर इकडेच हो ना, घरी जायची काय गरज आहे? हो, काल रात्रीपासून बाहेर आहे ना. घरी कोणाला सांगून पण नाही आलोय. उगाच काळजी करत असतील घरातले. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. मी लगेच परत येतो. त्याचं काय, घरी नाही गेलो तर घोळ होतील. नाही म्हणजे घोळ होणारच आहे, जरा कमी होतील. म्हणजे बघतो आता तेच. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पूर्वा, मला माहितीये तू इकडे एकटी आहेस, तुला भीती वाटणार आहे पर्याशिवाय. पण मी आहे ना तुझ्या बरोबर. बिंदास राहा इकडे. हो, म्हणजे पूर्वाला तसंही तुझ्याच घरी जायचंय, पण आता तुझ्या घरचे तयार नाहीयेत. सो जोपर्यंत ते तयार होत नाही तोपर्यंत सिच्युएशन आपल्याला सांभाळायला लागणार आहे ना, राईट? मी घरी जाऊनच फ्रेश होतो. म्हणजे त्यांना वाटणार नाही की मी कोणाच्या घरात थांबलो होतो म्हणून. आणि कुणी विचारलंच तर सांगेल की
कॉलेजच्या लायब्ररीमध्ये थांबलो होतो, पेपर चेकिंग वगैरे होतं, असं काही. ए झक्काच आयडिया आहे, तसंच सांग. आणि इकडचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. आणखी एक महत्वाचं, तुम्ही जरा सांभाळून राहा. आणि काय आहे, यांचे काका आहे ना, लीला काका, त्यांना तुझं घर माहिती आहे. हं. आणि तो माणूस कधी काय वागेल याची काहीच गॅरंटी नाही. त्यामुळे जरा सांभाळून राहा. हा, इट्स ओके, आय विल हँडल. मी येतो. लवकर या. हो. घाबरट.